मोजून 5 मिनिटात तयार होणारा हा पदार्थ छोटी मुलं सुद्धा आनंदाने करू शकतात आणि खायला म्हणाल तर एकदम यम. आणि तुम्ही हा असाही खाऊ शकता चमच्याने, जेवणासोबत खाऊ शकता किंवा वेगवेगळ्या प्रकारचे पापड त्याच्यासोबत मस्त लागतो, एकदम क्रंची, किंवा चिप्स सोबत खाऊ शकता. ते क्रंची पापड किंवा चिप्स असेल आणि त्याच्यावरती हे सॉफ्ट सॅलड म्हणजे एकदम लाजवाब, डिलिशियस लागतं. नमस्कार, सुषमा जल्दी जल्दी रेसिपीज अँड सॅलड मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आणि आज आपण बघणार आहोत मँगो साल्सा. बेसिकली मँगो साल्सा म्हणजे मँगोची सॅलड आहे, आंबा सॅलड आहे. यमी लागते खायला, 5 मिनिटाची रेसिपी आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीने हे तयार केल्या जाते. कशी ते आपण पाहूया. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील. आणि चला रेसिपी बघूया. मँगो साल्सा तयार करण्यासाठी आपल्याला पिकलेला आंबा लागतो. तर तुम्ही तुमच्याकडे जो आंबा असेल ना तो घेऊ शकता, पण खूप असा पिकलेला घेऊ नका, थोडासा कडक असणारा आंबा घ्या, कारण त्याची सालं जे आहे ते प्रॉपर निघायला पाहिजे. आणि मला ना तोतापुरी आंब्याचा आवडतो साल्सा, म्हणून मी तोतापुरी आंबा घेतला. तुम्ही तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो घेऊ शकता. तर आंब्याला पाण्यात टाकून ठेवायचं अर्धा एक तास आणि नंतर मग तो वापरायचा. त्याची पाठीमागची नखी काढून घ्यायची आणि त्याची आपण सगळी सालं काढून घेऊ. आलू सिलायची जी सिलणी असते ना तुम्ही त्याने काढू शकता किंवा चाकूच्या साहाय्याने पण त्याची सालं काढू शकता. तर आपल्याला याच्या फोडी तयार करायच्या आहे, तर त्याचा सगळा जो मगज आहे आपण काढून घेऊ, पण अशा पद्धतीने काढायचा. म्हणजे पहिले मोठ्या मोठ्या फोडी काढून घ्यायच्या आणि मग आजूबाजूला जे छोटे राहते ते काढायचे. आता आपण याच्या छोट्या छोट्या फोडी तयार करून घेऊ. खूप मोठ्या नको आणि अगदी खूप बारीक पण नको, अशा थोड्याशा मीडियम आपण याच्या फोडी तयार करून घेऊ. जनरली ना साल्सा म्हणजे जे यंगस्टर आहे त्या मुलांना फार आवडतो. म्हणजे क्रंची एखादी वस्तू असेल तर त्याच्यासोबत तो खाल्ला जातो. बेसिकली ही सॅलडच आहे, पिकलेल्या आंब्याची सॅलड आहे, पण तुम्हाला सांगते खूप चांगली लागते ही सॅलड. तर एक मोठं मिक्सिंग बाउल घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपण हे कापून घेतलेल्या आंब्याच्या फोडी टाकून घेऊ. एक टोमॅटो मी घेतलेला आहे. इथे मी नॉर्मल टोमॅटो घेतलं, तुम्ही चेरी टोमॅटो पण घेऊ शकता. आम्ही त्याला भेद्र म्हणायचो. म्हणजे ते चेरी टोमॅटोचे कसे 2 भाग केले तरी होऊन जाते. तर त्याचा जो बियाचा पोर्शन आहे ना तो काढून टाकायचा, नाहीतर काय होतं सॅलडला खूप पाणी सुटतं. आणि याच्या पण आपण छोट्या छोट्या फोडी तयार करून याच्यामध्ये ना आंबा हा जास्त असायला पाहिजे तुमचा, बाकीच्या गोष्टी त्यापेक्षा कमी घालायच्या. तुम्ही याच्यामध्ये लाल, हिरवी, पिवळी सिमला मिरची पण वापरू शकता. नंतर हा एक कांदा घेऊन घेतला. हे सगळं स्वच्छ धुवून घ्यायचं आणि कांद्याला आपण अगदी फाईन कापू. खूप मोठे मोठा कांदा कापायचा नाही, कांद्याला फाईनच कापायचं. स्वीट कॉर्न ते पण बॉईल करून तुम्ही घेऊ शकता. ॲव्होकाडो याच्यामध्ये टाकू शकता. तर वेगवेगळ्या गोष्टी याच्यामध्ये तुम्ही ऍड करू शकता. तर आपण हे सगळं जे आहे कापून घेतलेलं त्या मिक्सिंग बाउलमध्ये टाकून घेतोय. एक हिरवी मिरची घेतली मी, साधारण तिखटवाली घेतली आणि याला पण छान फाईन कट करून घ्यायचं. नंतर मिंट घेतलेला आहे, त्या मिंटला पण आपण थोडंसं कापून घेऊ. कोथिंबीर आहे, कोथिंबीर थोडीशी जास्त घालून घ्या, चांगली लागते. कोथिंबीरीला पण आपण कापून घेऊ आणि हे कापलेलं सगळं मिरची, कोथिंबीर आणि मिंटची पानं त्याच्यामध्ये टाकून घेऊ. पोहे खायच्या चमच्याने 1 चमचा चाट मसाला टाकून घेतला. तुमच्याकडे चाट मसाला नसेल ना तर तुम्ही इथे लिंबू वापरू शकता. एक लिंबू टाकून घ्या. म्हणजे खूप मोठं लिंबू असेल ना तर अर्ध घाला, छोटं लिंबू असेल तर पूर्ण एक टाका. अर्धा चमचा मीठ घातलेलं आणि अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याचं पावडर आहे. आणि झालं. याला सगळ्याला मिक्स करायचा आणि हा साल्सा तयार आहे. छान थोडीशी हिरवी मिरची ठेवून त्याला डेकोरेट करूया. मी पण छान मुगाचे पापड भाजले होते आणि मुगाच्या पापडासोबत आम्ही खाल्लं, म्हणजे एकदम सुपर लागलं, सगळ्यांनाच आवडलं आणि फस्त झालं. अगदी 5 मिनिटात ते फस्त झालं सगळं. असे मुगाचे ना पापड भाजायचे आणि भाजून झाला इमिजिएट की तो थोडासा ना असा चांबटच असतो, तेव्हाच त्याच्या अशा फोल्ड करून घ्यायच्या आणि मग असे ते 4 पीसेस तयार होते. तर चमच्याने त्याच्यावरती टाका किंवा असं जर तुम्ही घेतलं ना हाताने तर ते पटकन तुटून जातो पापड, कारण तो कडक येऊन जातो ना, म्हणून चमच्याने त्याच्यावरती टाका आणि मग खा. बघा सुपर लागते. तुम्ही हा मँगो साल्सा एकदा नक्की ट्राय करा, अप्रतिम लागतो चवीला. आणि आवडला तर लाईक शेअर करायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.